नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण माणूस बांधूया या पाठावरील संपूर्ण कृती आणि स्वाध्याय मी आज आपणास समजावून सांगणार आहे. तत्पूर्वी आपण सगळ्यांनी मराठीचं पुस्तक पाठ माणूस बांधूया पान नंबर 31 या पानावरील संपूर्ण कृती समजून घेण्यासाठी पुस्तक समोर ठेवावं. पहिली कृती आहे कृती अ. कृती करा. 1. नवनिर्मितीच्या प्रेरणेची कार्य. यापैकी पहिली कृती आहे विचार करायला लावते. दुसरी कृती आहे भूतकाळाशी धागा जोडते. तिसरी कृती आहे भविष्याचं स्वप्न रंगवते. आणि चौथी कृती आहे निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते. ही झाली नवनिर्मितीच्या प्रेरणेची कार्य. कृती 2. बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानावर पडणारी वाक्य. बदलत्या जीवनशैलीत घराघरातून कानावर पडणारी वाक्य. यामधली पहिली कृती आहे फी भरायला पैसे हवेत. नंबर 2. हॉटेलमध्ये जाऊया. 3. पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेलं नाही. आणि 4. न्यूयॉर्कची सीडी आणायची. ही झाली दुसरी कृती. नंबर 3. पैशाने जगता येते हा जीवनाचा उद्देश असला की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप. ह्या कृती आहेत. पहिली आहेत शिक्षण पैसा कमविण्यासाठीच होतं. शिक्षण पैसा कमविण्यासाठीच होतो. नंबर 2. सजणं धजणं प्रेम कलानिर्मिती श्रद्धा भक्ती मंदिरं यांची दुकानं होतात. नंबर 3. माणसांमध्ये संवाद साधला जात नाही तर केवळ खरेदी विक्रीचा व्यवहार होतो. अशा प्रकारच्या ह्या पहिली कृतीमधल्या 3 कृती. कृती दुसरी आ. परिणाम लिहा. परिणाम लिहा. तुम्हाला परिणाम लिहायचा आहे खालील वाक्यांचा. पहिला आहे कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला. कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला. याचा परिणाम काय? आई वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उबदार घर नष्ट झालं आणि खोट्या नात्याचा काचमहल उभारला गेला जिथे प्रेम नव्हते. हे झाली हा झाला या पहिल्या कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढल्याचा परिणाम. दुसरं वाक्य आहे माणसातील संवाद हरवला. याचा परिणाम काय झाला? माणसातील संवाद हरवल्याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला माणसं माणसासारखी वागत नाहीत. माणसांना अधिक हव्यासाच्या कुठं थांबायचं हे न कळण्याचा एकाएकी पथच जीवनपथ म्हणून स्वीकारला गेला. माणूस एकाएकी पडला. माणूसपणाचं पोषण होणे थांबले. स्वार्थीपणा वाढला. माणसे संवेदनाहीन झाली. हा या दुसऱ्या वाक्याचा परिणाम. तिसरं वाक्य आहे माणसं बिनचेहऱ्यांनी बडबडत राहिली. या वाक्याचा परिणाम माणसं अगतिक झाली. एकाएकी आयुष्य जगू लागले. केवळ यंत्रसंवाद चालू राहिल्याने विनाश याच विकासाच्या मार्गाकडे वळली. केवळ भरकटत राहिली. मनोरुग्णता वाढली. हा या तिसऱ्या वाक्याचा परिणाम. चौथं वाक्य आहे नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली. या वाक्याचा परिणाम असा पैशानेही न सोडवता येणारे मनाचे
मनाशी संबंधित प्रश्न निर्माण झाले, मनोरुग्णता वाढण्याची शक्यता निर्माण झाली. हे या वाक्याचं परिणाम. पुढची कृती आहे ई. पाठाच्या आधारे कारणे लिहा. पाठाच्या आधारे तुम्हाला कारण लिहायचं आहे. वाक्य असं आहे, 75ची मन कातर झाली. याचं कारण काय? 75ची मन कातर झाली कारण सभोवतालच्या परिस्थितीने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. काय घडत आहे? माणसं अशी का वागत आहेत? शिक्षणाचं काय होत आहे? वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत? अजून किती पडझड होणार आहे? या प्रश्नांनी त्यांना त्रस्त केलं. त्यामुळे मन कातर झाली. दुसरं, यंत्रसंवाद करून चालणार नाही कारण विज्ञानाचे कौतुक करताना अलौकिक आनंद देणाऱ्या मातीच्या वारशाचे तेज नष्ट होत आहे. खरं सुख कोणतं हे कळत नसल्याने विनाश हाच विकास या नव्या जगाचा मंत्र होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे चिंतन करण्याची गरज आहे. आपण कुठे भरकटत निघालो आहोत हे कळण्यासाठी संवादशून्य एकाकीपण टाळण्यासाठी संवाद चिंतनाची गरज आहे. त्यामुळे यंत्रसंवाद करून चालणार नाही. पुढची कृती आहे, पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. अर्थ स्पष्ट करायचा आहे. पहिलं शब्दसमूह आहे आंतरिक दारिद्र्य. आंतरिक दारिद्र्य या शब्दसमूहाचा तुम्हाला अर्थ स्पष्ट करायचा आहे. म्हणजे मनाचे दारिद्र्य. मन म्हणजे आंतरिक दारिद्र्य म्हणजे मनाचे दारिद्र्य. दुसरं आहे वात्सल्याचं उबदार घर. वात्सल्याचं उबदार घर म्हणजे प्रेम माया या भावनेने भरलेलं घर. तिसरं आहे धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय. या शब्दसमूहाचा अर्थ असा, म्हातारपणामुळे किंवा वृद्धत्वामुळे हातापायातील शक्ती ताकद गेलेले वृद्ध किंवा म्हातारे. आणि चौथा आहेत संवेदनाचे निरोप समारंभ. या शब्दसमूहाचा अर्थ असा की प्रत्येक माणूस हा एकमेकांना समजून घेण्यासाठी लागणारी संवेदनशीलता माणसातली नष्ट होणे. हा झाला या शब्दसमूहाचा अर्थ. तिसरी कृती आहे व्याकरण. खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. म्हणजे तुम्हाला एक खालील जे वाक्प्रचार दिले आहेत 2, त्या वाक्प्रचार तुम्हाला उपयोग करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. जसं पहिलं आहे मन कातर होणे. मन कातर होणे म्हणजे काय? मनात दुःखाची भावना निर्माण होणे हा त्याचा अर्थ. आणि यापासून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. जसं बा सासरी राहणाऱ्या मुलीचे आईवडिलांच्या आठवणीमुळे त्या मुलीचे मन अगदी कातर झाले. हे झालं अर्थपूर्ण वाक्य. किंवा दुसरं वाक्य तुम्ही असे तयार करू शकता, आईवडिलांच्या आठवणीमुळे शहरात जीवन जगणाऱ्या सुहासचं मन अगदी कातर झालं. दुसरं आहे काळजात क्रंदन होणे. काळजात क्रंदन होणे याचा अर्थ दुःख होणे किंवा दुःखाने रडणे. या वाक्प्रचाराचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. एक वाक्य तयार करायचं आहे. जसं पहा, स्वाभिमानी माणसं काळजात क्रंदन झाले तरी आपल्या गरिबीचा बाजार कधी मांडत नाही. दुसरं वाक्य,
भावाभावांमध्ये होणारी भांडणे पाहून आईच्या काळजात क्रंदन होते, परंतु ती गप्प राहते. अशा अर्थाचे वाक्प्रचार. पुढची कृती आहे संवेदनशून्य शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक. तुम्हाला 4 शब्द लिहायचे आहेत. संवेदनशून्य या शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक, म्हणजे ज्या शब्दातून नकार आपल्याला दिसेल अशा प्रकारचे तुम्हाला 4 शब्द लिहायचे आहेत. संवेदनशून्य हे काय नकारार्थी शब्द आहे. जसं संवेदनाहीन, त्यानंतर निर्विकार, अबोल, अजान, भावनाहीन, अमानुष, निर्दोष, भावनाशून्य, पाषाण हृदय अशा प्रकारचे हे नकारार्थी भावदर्शक शब्द. पुढची कृती आहे अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ बदल न करता वाक्य पुन्हा लिहा. बघा, खालील शब्दामध्ये काही शब्द अधोरेखित केलेले आहे, म्हणजे काही शब्दांखाली रेघ ओढली आहे. तर त्या शब्दांचं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत आणि अर्थ न बदल करता वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायची आहेत. पहिलं वाक्य काय आहे? नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही. तर या खालील शब्दामध्ये नव्या हा शब्द अधोरेखित केलेला आहे. काय केला आहे? तो शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा याचं वाक्य रूपांतर कसं होईल? वाक्य कसं लिहायचं आहे? परंपरागत जीवन जगणाऱ्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधते, हा त्याचा अर्थ. किंवा दुसरं वाक्य जुन्या, आता नव्याच्या विरुद्ध काय? जुन्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधते, असा हा शब्द. दुसरं वाक्य आहे माणसात संवाद हवा. अधोरेखित शब्द आहे संवाद. याचं रूपांतर कसं होईल वाक्यामध्ये? माणसात विसंवाद नको. माणसात विसंवाद नको. तिसरं वाक्य आहे मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो. अधोरेखित शब्द आहे प्रेमाच्या. हे वाक्य रूपांतर असं होईल मनुष्य तिरस्कार भावनेच्या आधारे जगू शकत नाही, किंवा मनुष्य हा द्वेषाच्या आधारावर जगू शकत नाही. पुढची कृती आहे, शेवटची कृती पहा. तुम्हाला तुमचं स्वमत लिहायचं आहे, स्वतःचं मत. पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे, हे विधान तुम्हाला पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, लिहायचं आहे. दुसरं आहे मानवी जीवनात संवादाचे महत्त्व, याविषयी तुमच्या स्वतःचे मत काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि शेवटी शब्द संपत्ती, गटात न बसणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. गटात न बसणारा शब्द तुम्हाला शोधायचा आणि तुम्हाला त्या चौकोनात लिहायचा आहे. बघा पहिलं वाक्य आहे तो, मी, पी, हा. तर यापैकी कुठला शब्द या गटामध्ये बसत नाही तो वेगळा लिहायचा आहे. तर तो शब्द आहे पी. काय? पी. तो शब्द गटात बसत नाही, कारण की मी, तो, हा ही सगळी सर्वनाम आहेत, पी नाही. दुसरा आहे खाणे पिणे शहाणे जाणे. खाणे पिणे शहाणे जाणे, मग यामधला गटात न बसणारा शब्द आहे शहाणे. काय? शहाणे. कारण शहाणे हा शब्द गटात बसत नाही. तिसरं वाक्य आहे तापी कृष्णा नदी यमुना. तापी कृष्णा नदी यमुना, यापैकी गटात न बसणारा शब्द आहे नदी. कारण की तापी हे नदीचं नाव आहे, कृष्णा हे नदीचं नाव आहे, यमुना हे नदीचं नाव आहे, म्हणजे हे विशेष नाम आहेत. पण नदी मात्र काय? सामान्य नाम आहे. चौथं वाक्य आहे त्याला तुला मला माणसाला. त्याला तुला मला माणसाला, यापैकी गटात न बसणारा शब्द आहे माणसाला.
त्याला, तुला, मला हे काय सर्वनाम आहेत, पण माणसाला हा काय सर्वनाम नाही, म्हणून हा गटात न बसणारा शब्द आहे. चौथा आहे आनंदी, दुःखी, सौंदर्य, आळशी. यापैकी गटात न बसणारा शब्द आहे सौंदर्य. तशा प्रकारचे या पाठावरील ह्या संपूर्ण कृती आज आपण बघितलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायचा आहे आणि ह्या संपूर्ण कृती समजून घ्यायच्या आहेत. पुन्हा भेटूया पुढल्या तासिकेत. तोपर्यंत धन्यवाद.